29 जुलै 2026 पर्यंत तुम्हाला SIR फॉर्म भरणं बंधनकारक आहे। जर तुम्ही SIR फॉर्म भरला नाही तर तुमचं नाव मतदान यादीतून कट होणार आहे। तर SIR फॉर्म भरण्याच्या दोन पद्धती आहेत। पहिली आहे ऑनलाइन आणि दुसरी आहे ऑफलाइन। पण आजच्या या व्हिडिओमध्ये ऑनलाइन SIR फॉर्म घर बसल्या कसा भरायचा ते पाहणार आहोत। व्हिडिओमध्ये A to Z प्रोसेस दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोर ओपन करून घ्यायचं आहे आणि सर्च करायचं आहे ECI नेट आणि आपल्याला हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। पुढे आपल्याला इन्स्टॉल झालेलं ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर पहा, येथे अशा प्रकारे दिसेल। तर येथे भरपूर सारे ऑप्शन्स दिसतील। तर यामध्ये पहिलं काम आहे ते म्हणजे 2002च्या यादीमध्ये आपलं नाव, आई वडिलांचं नाव किंवा आजी आजोबांचं कोणाचंही नाव शोधायचं आहे। तर येथे पहा, हा जो 2 नंबरचा ऑप्शन आहे सर्च युजर नेम इन लास्ट SIR, यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला स्टेट म्हणजेच राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याखाली डिस्ट्रिक्ट, असेंब्ली, त्यानंतर पोलिंग स्टेशन नंबर आणि थोडंच खाली स्क्रोल केल्यानंतर येथे इलेक्टर फुल नेम इन SIR 2002 मध्ये तुमचं नाव टाकून सर्च बटनवरती क्लिक करायचं आहे। मग तुमच्या समोर ही अशी नावांची लिस्ट येईल। त्यामध्ये तुम्हाला तुमचं आई वडिलांचं, आजी आजोबा यापैकी कोणाचंही नाव आहे का हे बघायचं आहे आणि असल्यास त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे। स्क्रीनशॉट का ते पुढे तुम्हाला मी सांगणार आहे। यामध्ये तुमचं नाव नसेल तर आई वडिलांचं नाव सर्च करून बघा किंवा आजी आजोबांचं नाव सर्च करून तुम्हाला इथे पाहावं लागणार आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक जायचं आहे आणि येथे पहा, सर्वात पहिला ऑप्शन आहे वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म, यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर येथे पहा, येथे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR 2026 ऑप्शन दिसतो आहे। त्यामध्ये फिल इन्युमिरेशन फॉर्म ऑनलाइन यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे पहा, आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। जर तुमचं आधीच अकाउंट रजिस्टर असेल तर मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही न्यू युजर असाल आणि रजिस्ट्रेशन नसेल तर न्यू युजर यावर क्लिक करायचं आहे आणि पुढे येथे मोबाईल नंबर टाकून सेंड OTP वर क्लिक करायचं आहे। मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल। तो OTP आपल्याला इथे OTP बॉक्समध्ये टाकून रजिस्टर करायचा आहे। तुमचा नंबर व्हेरीफाय केला जाईल, त्यानंतर अकाउंट रजिस्टर केलं जाईल। तर मी येथे पुन्हा मागे येतो आहे कारण माझं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे। तर मी येथे माझं लॉग इन मी OTP द्वारे करतो आहे। लॉग इन झाल्यावर पुन्हा आपल्याला हे ऑप्शन दिसतील। त्यामध्ये पहिला म्हणजेच वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे। पुढे पुन्हा फिल इन्युमिरेशन फॉर्म ऑनलाइन यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे स्टेट म्हणजेच राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि येथे खाली वोटर ID EPIC नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुमची माहिती येथे दाखवली जाईल। ही माहिती बरोबर आहे का ते चेक करा। त्यानंतर येथे 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या समजून घ्या। सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आधार कार्डवरील इंग्लिशमधलं नाव आणि मतदान कार्डवरील इंग्लिशमधलं नाव A to Z स्पेलिंगसह सेम असायला पाहिजे, तरच तुम्हाला SIRचा ऑनलाईन फॉर्म भरता येईल। आणि जर नाव सेम नसेल तर तुम्हाला ऑफलाईन पद्धत म्हणजेच BLO कडे फॉर्म भरून द्यावा लागेल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मतदान कार्डला मोबाईल नंबर सुद्धा लिंक असणं आवश्यक आहे। जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर येथे फॉर्म 8 लिंकवर क्लिक करून तुम्ही एका मिनिटात नंबर लिंक करू शकता। त्यासाठी तुम्हाला फॉर्म 8च्या समोर जे क्लिक हिअर म्हटलं आहे त्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला येथे वोटर ID असल्यास यस करायचं आहे आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे वोटर ID टाकून खाली राज्य सिलेक्ट करून फेच डिटेल्सवर क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड बटनवरती क्लिक करायचं आहे। पुढे दुसरी स्क्रीन येईल, त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर पुढे मोबाईल नंबर टाकून नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे येथे करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रल रोल हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, कारण आपण फक्त मोबाईल नंबर लिंक करतो आहे आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे। येथे पुन्हा मोबाईल नंबर हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुम्हाला येथे पुन्हा मोबाईल नंबर विचारला जाईल, तो टाकून घ्या, नेक्स्ट बटनवरती क्लिक करा। त्यानंतर मोबाईलवर OTP पाठवला जाईल, तो येथे टाकून घ्या आणि व्हेरीफाय बटनवरती क्लिक करा। मोबाईल नंबर व्हेरीफाय केला जाईल। त्यानंतर पुढे येथे तुम्हाला प्लेस म्हणजेच ठिकाण टाकून घ्यायचं आहे आणि डन बटनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुमच्या समोर हा असा फॉर्म येईल। तर येथे आपल्याला काही बदल करायचे नाहीत, येथे फक्त E-साइन अँड सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे येथे पहा, तुमच्या समोर ही अशी स्क्रीन येईल। तर यामध्ये तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि गेट OTP या बटनवरती क्लिक करायचं आहे।
पुढे तुम्हाला एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला या OTP बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा मोबाईल नंबर मतदान कार्डला लिंक होईल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमचं आधार कार्डवरील नाव आणि मतदान कार्डवरील नाव A to Z सेम असेल तरच मोबाईल लिंक होईल, अन्यथा मोबाईल लिंक होणार नाही. आता मी पुन्हा वोटर रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये जातो. पुन्हा इकडे महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करतो. वोटर ID नंबर टाकून नेक्स्ट बटनवरती क्लिक करतो आहे. सर्व माहिती आली आहे. मोबाईल नंबरसुद्धा लिंक आहे आणि नावसुद्धा दोन्हीकडे सेम आहे. त्यामुळे मी आता फॉर्म भरतोय आणि त्यासाठी येथे मोबाईल नंबर टाकला, सेंड OTPवर क्लिक केलं, OTP आला, OTP टाकून येथे व्हेरीफाय करतो आहे. व्हेरीफाय झाला आहे. आता तुम्ही इकडे पाहू शकता की आपल्याला इथे 4 ऑप्शन्स दिसत आहेत. हे 4 ऑप्शन्स काय आहेत हे एकदा समजून घेऊया. पहिला ऑप्शन जो आहे त्यामध्ये जर तुमचं नाव 2002च्या SIR यादीमध्ये जर तुमचं स्वतःचं नाव असेल तर तुम्हाला हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, अन्यथा सिलेक्ट करायची गरज नाही. आणि 38 वयापेक्षा जर तुमचं वय कमी असेल तर तो ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट होणार नाही. तर तुम्ही येथे पहा की माझ्या केसमध्ये सुद्धा हा ऑप्शन डिसेबल आहे, कारण माझं वय हे 38पेक्षा कमी आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे तो समजून घ्या. माय पॅरेंट्स नेम म्हणजेच तुमचं नाव SIRमध्ये नसेल, परंतु तुमच्या वडिलांचं नाव, तुमच्या आईचं नाव, आजीचं नाव, आजोबांचं नाव हे 2002च्या SIR यादीत असेल तर तुम्ही हा 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर आता हा तिसरा ऑप्शन कशासाठी आहे, जर तुमचं नाव वरील दोन्हींमध्ये येत नसेल, 2002मध्ये सुद्धा कुणाचं नाव नाही, SIR यादीमध्ये सुद्धा कुणाचं नाव नाही आहे, तर तुम्हाला घरातील कुणाचं जर नाव म्हणजेच आई वडील, आजी आजोबा त्यांचं 2025-26च्या जर SIR यादीमध्ये नाव असेल तर तुम्ही हा तिसरा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता हा चौथा ऑप्शन कोणासाठी आहे, जे वरच्या तिन्ही ऑप्शनमध्ये येत नाही आहेत, म्हणजे ज्यांचं कशातच काही नाही आहे, ना SIR यादीमध्ये आहे ना कशामध्ये, त्यांनी हा चौथा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि डायरेक्टली तुमची पर्सनल माहिती जसं की नाव, वडिलांचं नाव, वडिलांचं मतदान नंबर, आईचं नाव, आईचं मतदान नंबर, तुमचं लग्न झालं असेल तर तुमचा जे काही पत्नी पती असेल त्याचं टाकून तुम्ही डायरेक्ट फॉर्म सबमिट करू शकता. तर माझ्या केसमध्ये मी हा दुसरा ऑप्शन सिलेक्ट करतो आहे. तर कारण माझं नाव 2002च्या यादीत नाही पण आईचं आहे, तर मी हा तुम्हाला याचा फॉर्म भरून दाखवतो आहे. तर यासाठी हा बघा इथे फॉर्म आहे. यामध्ये सर्वप्रथम स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर असेंब्ली, कॉन्स्टिट्युन्सी, पुढे पोलिंग स्टेशन नंबर अँड नेम. आता आपण जो स्क्रीनशॉट घेतला होता त्यामध्ये आपल्याला पार्ट सिरियल नंबर मिळेल, तो येथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर येथे रिलेशन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या यादीमध्ये माझ्या आईचं नाव होतं तर मी इथे मदर सिलेक्ट करतो आहे आणि पुढे सर्च बटनवरती क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर येथे पहा, येथे नाव मॅच झालं आहे, म्हणजेच माझ्या आईचं नाव येथे बरोबर आलेलं आहे. तुम्ही तुमचं आई, वडील, आजी आजोबा जे कोण असतील त्यांचं नाव चेक करून घ्या आणि माय रिलेटिव्ह नेम एक्झिस्ट येथे टिक करून कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवर क्लिक केलं की आता येथे खाली यायचं आहे. खाली तुम्हाला आता पर्सनल स्वतःची माहिती द्यायची आहे. मोबाईल नंबर इथे ऑटोमॅटिकली येईल. त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ जे काय आहे ते सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आधार नंबर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकला तरी काही हरकत नाही. त्यानंतर पुढे फादर नेममध्ये वडिलांचं जे काही नाव आहे ते टाका. त्याखाली वडिलांचा जो काही मतदान कार्ड नंबर आहे तो टाका. त्याचप्रमाणे आईचा सुद्धा टाकून घ्या. यातील काही गोष्टी ह्या ऑप्शनल आहेत, पण तुमच्याकडे ही सर्व डिटेल्स असतील तर तुम्ही टाकायला काही हरकत नाही. त्यानंतर सर्वात लास्ट म्हणजे तुम्हाला येथे फोटो अपलोड करायचा आहे आणि तो फोटो JPEG, JPG आणि PNG फॉर्मॅटमध्येच असावा आणि त्याची साईज ही जास्तीत जास्त 2 MB इतकी असावी. तर आपल्याला येथे चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. तर चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर येथे आपल्याला 2 ऑप्शन्स मिळतात. पहिला आहे कॅमेरा आणि दुसरा आहे गॅलरी. तर तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा असेल तर कॅमेरा हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, किंवा फोटो अपलोड करायचा असेल तर गॅलरीमध्ये जाऊन तुम्हाला तो फोटो अपलोड करावा लागेल. तर मी सुद्धा येथे गॅलरी सिलेक्ट करतो आहे आणि फोटो सिलेक्ट केलेला आहे. फोटो सिलेक्ट करून झाल्यानंतर पुढे तुम्हाला सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर पुढे तुमच्यासमोर हा तुम्ही भरलेला संपूर्ण फॉर्म दिसेल. हा फॉर्म पुन्हा एकदा संपूर्ण चेक करा, बरोबर भरला आहे का, आपली जी काही माहिती आहे ती बरोबर आहे का ते एकदा पुन्हा चेक करा आणि बरोबर असल्यास आय हिअर बाय डिक्लेअर दॅटवरती क्लिक करून सबमिट बटनवरती क्लिक करा. आता तुम्हाला तुमच्या केसमध्ये 4 ऑप्शन्समध्ये वेगवेगळे फॉर्म येतील, त्यानुसार तुम्हाला ते फॉर्म भरावे लागतील. आता सबमिट केल्यानंतर पुन्हा येथे आधार नंबर विचारला जाईल, तो टाकून घ्यायचा आहे आणि गेट OTPवर क्लिक करायचा आहे.
मिळालेला OTP बॉक्समध्ये टाकून सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. आता येथे आधार नंबर का विचारला जातो, तर तुमचं आधारवरील नाव आणि मतदान कार्डवरील नाव येथे चेक केलं जातं. यानंतर तुमची माहिती ऑटोमॅटिक चेक होईल आणि दोन्ही नावं सेम असतील तर तुमचा फॉर्म अशा प्रकारे यशस्वीरित्या भरला जाईल आणि तुम्हाला टेक्स्ट मेसेज आणि रेफरन्स ID सुद्धा मिळेल. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या BLOला शेअर करा की अशा प्रकारे आम्ही ऑनलाईन घर बसल्या फॉर्म भरला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या ऑनलाईन SIR फॉर्म भरू शकता. त्याचप्रमाणे नवीन मतदान कार्ड काढायचं असेल तर ते कसं काढायचं याचा संपूर्ण व्हिडिओसुद्धा चॅनलवरती अपलोड केला आहे, तुम्ही तो पाहू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, प्रमाणपत्रे आणि ऑनलाईन सेवांबद्दल माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.